तर हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहे भाजणीचे पौष्टिक थालीपीठ। त्यासाठी आपण त्याच्या अगोदर भाजणी म्हणून घेणार आहे। त्यासाठी आपल्याला गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, हरभऱ्याची डाळ व मुगाची डाळ अशी लागेल। इथे मी मुगाचा चुराच घेतला आहे, तो माझ्याकडे अवेलेबल होता, त्यामुळे तुम्ही मुगाची डाळ घेऊ शकता व इतर कोणती डाळ घेऊ शकता तुम्हाला जी पाहिजे ती। हे सर्व आपण एकत्र करून घेणार आहे व गॅसवर कढई ठेवून मंद आचेवर ते भाजून घेणार आहे। थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घेतल्यानंतर ते आपण थोडंसं गार झाल्यावर मशीनमध्ये बारीक करून घेणार आहे। तुम्ही मशीनमध्ये किंवा मिक्सरमध्ये देखील बारीक करून घेऊ शकता किंवा बाहेरून पण बारीक करून आणू शकता। मी इथे हे बारीक करून घेत आहे। ही भाजणी सेम चकलीच्या भाजणीसारखीच त्याचा सुगंध येतो। तुम्ही कधीही बनवू शकता आणि एकदम पौष्टिक आहे। माझं पीठ तयार करून झालेलं आहे। हे पीठ एकदम मोठं किंवा एकदम बारीक करायचं नाही आहे, मीडियम करायचं आहे, कारण आपल्याला हे थालीपीठासाठी लागणार आहे। तर बघा, अशा प्रकारे हे पीठ तयार झालेलं आहे व उद्या मी याचे भाजणीचे थालीपीठ करणार आहे। त्याची मी उद्या रेसिपी टाकते। हे बघा, पीठ असे तयार झालेले आहे।